नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणीसाठी मोठी दिलासादायक दिली माहिती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी दिलासादायक बातमी दिली आहे। केवायसी पूर्ण न झालेल्या महिलांना आता घाई करण्याची गरज नसून सरकारने त्यासाठी 6 महिन्यांची मुदत दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेबाबत विविध चर्चा सुरू होत्या। विशेषतः केवायसी न झाल्यामुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र अदिती तटकरे यांनी हा संभ्रम दूर केलाय। त्यांच्या माहितीनुसार ज्या महिलांनी केवायसीची प्रक्रिया सुरू केली आहे पण काही त्रुटी राहिल्या आहेत त्यांनाही या दुरुस्त करण्याची संधी दिली जाणार आहे। त्यामुळे पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहावं लागणार नाही। योजनेचा हप्ता वाढवण्याच्या मागणीबाबत बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती। पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी चुकी केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांना सुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार। केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवू।